नमस्कार, मी आदित्य सुभाष केळकर. माझा दुसरा ब्लॉग बघण्याकरता खूप खूप आभार. मी आज आपल्यासमोर एक विषय मांडणार आहे आणि तो विषय म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाला धोका हा काँग्रेसकडून आहे की भारतीय जनता पक्षाकडून. आणि आज काँग्रेस जे आरोप लावते की भारतीय जनता पार्टीचे सरकार या संविधानाला बदलेल, या संविधानाला धोका आहे. तर आपण जाणून घेऊया की नेमकं खरं काय आहे. कारण काँग्रेसने अगोदरच 3दा या संविधानाला तोडून मोडून ते मोकळे झालेले आहेत. हिंदूंचं खच्चीकरण करण्याकरिता आणि मुसलमानांचं चांगलं लोचन करण्याकरिता, त्यांचं भलं करण्याकरिता नाही तर त्यांचं वोट बँक म्हणून वापर करून घेण्याकरिता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं त्यानुसार भारत राष्ट्र हा धर्मनिरपेक्ष म्हणजेच सेक्युलर राष्ट्र आहे. सेक्युलर राष्ट्राचा अर्थ हा होतो की राष्ट्राचा कुठलाही एक धर्मपंथ नाही. कोण कुठला धर्मपंथ पाळतो व विश्वास ठेवतो हा त्या राष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत विषय असतो. म्हणून सेक्युलर भारतात भारतीय सरकारच्या दृष्टिकोनात फक्त एकच समाज असतो आणि तो आहे भारतीय समाज. सेक्युलर राष्ट्राचे सरकार कुठल्याही धर्माला विरोध किंवा सपोर्ट करण्याकरिता कुठली योजना व निधी आखत नाही. काँग्रेसने 1950 साली संविधानाला पहिल्यांदा तोडले. काँग्रेस सरकारने मायनॉरिटी कमिशनची स्थापना केली, ज्याच्या अंतर्गत धर्माच्या आधारावर एक असलेल्या भारतीय समाजाला बहुसंख्य आणि अल्पसंख्य अशा 2 गटात विभागण्यात आले. पाकिस्तान, सौदी अरेबिया हे इस्लामिक देश आहेत व युरोपमधील डेन्मार्क हा एक ख्रिश्चन देश आहे. या देशांमध्ये सरकारचा व संविधानाचा एक मुख्य धर्म असतो आणि या देशांच्या संविधानाप्रमाणे इतर सर्व धर्म अयोग्य आहेत. म्हणून तिथे मायनॉरिटी हा कन्सेप्ट लागू होतो. पण भारत जर संविधानाने सेक्युलर म्हणजेच धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे तर भारतामध्ये सरकारकरिता ते सगळे फक्त भारतीय समाजाचे असायला हवे. कोण कुठला धर्मपंथ पाळतो व विश्वास ठेवतो हा त्या राष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीचा व्यक्तिगत विषय असतो. अल्पसंख्याकांना हवे आहे चांगले शिक्षण, रोजगार, शांतता, चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आणि बहुसंख्य समाजाला देखील हेच हवे आहे. आणि आपला धर्म पाळण्यासाठी जर प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे तर मग मायनॉरिटी कमिशनची गरज का? याच्या विरोधात जवाहरलाल नेहरू कॅबिनेटमधील 2 मंत्री केसी न्योजी व श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी राजीनामा दिला. दुसऱ्यांदा 1955 मध्ये वक्फ ऍक्ट भारत सरकारने मंजूर करून सगळ्या मशिदी दर्गा यावर शासनाचे नियंत्रण न ठेवता वक्फ कमिटीकडे नियंत्रण दिले. आज भारत संविधानाने धर्मनिरपेक्ष असून सुद्धा हिंदूंच्या देवस्थानांवर भारत सरकारचे डायरेक्ट नियंत्रण आहे. पण अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थानांवर जसे मशीद व चर्च याच्यावर शासनाचे डायरेक्ट नियंत्रण नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार जर भारत धर्मनिरपेक्ष आहे तर शासनाचे नियंत्रण देवस्थानांवर आहे पण चर्च मशीद यावर नाही. किंवा सर्व धार्मिक स्थळांवर सरकारचे नियंत्रण असायला हवे आणि ते समान हवे. तर येथे धर्मनिरपेक्षता भंग करण्यात येते. तिसऱ्यांदा 1956 मध्ये हिंदू पर्सनल लॉज, मुस्लिम पर्सनल लॉज व ख्रिश्चन पर्सनल लॉज हे वेगळे करून परत भारताच्या संविधानामध्ये जी धर्मनिरपेक्षता निहित आहे त्याला तोडले. 1956 मध्ये काँग्रेस सरकारला पॉलिगॅमी म्हणजे एक पुरुष एकापेक्षा जास्त लग्न करू शकत नाही याच्या विरोधात कायदा आणायचा होता आणि तो कायदा आणला देखील, पण त्यात मुस्लिम पुरुषांना वगळण्यात आले. याप्रमाणे हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिस्ती पुरुषांनी जर पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता जर दुसरे लग्न केले तर त्याला शिक्षा होईल, पण जर मुस्लिम पुरुषांनी केले तर तो गुन्हेगार नाही. म्हणजे एखादी गोष्ट एका व्यक्तीकरिता गुन्हा पण तीच गोष्ट करण्याकरिता दुसऱ्या व्यक्तीला मुभा, तर तेही धर्माच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष भारतात. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर घरी नमाज अदा करत असेल तर त्याला वेगळा कायदा, जर पूजा अर्चना करत असेल तर त्याला वेगळा, जर घरी लॉर्डची प्रेयर करत असेल तर त्याला वेगळा कायदा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष भारतात कसे हा विचार आपण करावा. म्हणून जे काँग्रेस स्वतःला खूप मिरवते की संविधान खतरे में है, आम्ही संविधानाचं रक्षण करू व भारतीय जनता पार्टीचे सरकार या संविधानाला बदलेल, पण याच काँग्रेसने 3दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत राष्ट्रावर जी धर्मनिरपेक्षता प्रस्थापित केली त्याच्या विरोधात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या 3ही कायद्यांना विरोध असून काँग्रेस सरकारने संविधानाला तोडून मोडून हे 3ही कायदे भारतावर लादले. म्हणून भारतात जर संविधानामध्ये निहित धर्मनिरपेक्षता 100% जर पुन्हा प्रस्थापित करायचे असेल तर हिंदू धर्माला, हिंदुत्वाला व हिंदू संस्कृतीचे रक्षण करणे व त्याला मजबूत करणे गरजेचे आहे. कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र झाला पण तेथे कमी हिंदू होते व भारत धर्मनिरपेक्ष राष्ट्र झाला कारण येथे हिंदू बहुल आहेत. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला जर परत
जिवंत करायचं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला पाठिंबा आपल्याला देणे गरजेचे आहे आणि 2029 मध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रचंड बहुमत असलेले सरकार आपल्याला परत आणायचे आहे.